कन्हाण पोलिसांनी अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या 2 टिप्पर ट्रकला पकडून 2 आरोपीला ताब्यात घेऊन 45,66,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केलाय। काल सोमवारी दिनांक 24 जून रोजी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक रोशन बावणकर, सहाय्यक फौजदार सूर्यभान जळते, हेड कॉन्स्टेबल गणपत सायरेसह आदी पोलीस कर्मचारी शासकीय वाहनानं परिसरात पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाली की नागपूर जबलपूर राष्ट्रीय 4 पदरी महामार्गानं कन्हाणच्या दिशेनं 2 टिप्पर ट्रक विना परवाना अवैध वाळूची वाहतूक करत आहे। अशा माहितीवरून पोलिसांनी कांथरी परिसरामध्ये नाकाबंदी केली असता मनसरकडून कन्हाणच्या दिशेनं ट्रक क्रमांक MH40 CM 6845 व MH40 CT 009 असं 2 टिप्पर येताना दिसलंय। पोलिसांनी थांबवून पाहणी केली असता टिप्परमध्ये मोठ्या प्रमाणात वाळू दिसून आल्यानं ट्रक चालकास झिरो रॉयल्टीबाबत विचारले असता त्यानं झिरो रॉयल्टी नसल्याचं सांगितलंय। पोलिसांनी 2 ट्रक चालकास ताब्यात घेऊन 45,66,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ट्रक चालक विनोद डेकाम, रामदास गोडाणे, ट्रक मालक अमित गजानन मोठे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये कन्हाण पोलीस करीत असून ट्रक मालकांचा शोध घेत आहे। गजामास्टर 24 न्यूज करिता कन्हाणवरून आमचे प्रतिनिधी ऋषभ बावणकर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।